मित्रांनो, आज 30 एप्रिल भगवान नरसिंह जयंती आणि याच पावन दिवशी मी निघालोय बिदरला भगवान नरसिंह यांचे दर्शन घेण्यासाठी। आजचा प्रवास होणार आहे परळी ते बिदर। परळीवरून निघताच असे सुंदर नजारे पाहायला मिळाले। हिरवीगार शेती, उंच डोंगरातून धावणारी ट्रेन, एकामागून एक सुंदर वळणे पाहत दुपारी बिदरला पोहोचलो। श्री क्षेत्र झरणी नरसिंह मंदिरात जाऊन भगवान नरसिंह यांचे दर्शन घेतले। नंतर बिदर इथे असलेल्या गुरुद्वाराकडे निघालो। शेवटी मी बिदरचा किल्ला पाहण्यासाठी निघालो, मात्र हा किल्ला मला पाहता येणार नाही। असे काय झाले की मला हा किल्ला पाहता आला नाही ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल। तर चला या परळी बिदर या प्रवासाला सुरुवातीपासून सुरुवात करू। तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो, आज आहे 30 एप्रिल आणि मित्रांनो आजचा जो दिवस आहे तो खूपच खास आणि पवित्र दिवस आहे, कारण आज आहे भगवान नरसिंह यांची जयंती आणि याच पवित्र दिवशी आपण निघालो आहोत एक सुंदर रेल्वे प्रवास करायला। परळी ते बिदर आजचा आपला असा प्रवास असणार आहे। आणि मित्रांनो, बिदर इथे गेल्यानंतर भगवान नरसिंह यांचे दर्शन करणार आहोत। तसेच परळीवरून बिदरला जाण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन आहेत, तसेच या ट्रेनला किती तिकीट भाडे असणार आहे, तसेच परळी ते बिदर एका दिवसात दर्शन करून तुम्ही परळीपर्यंत वापस कसे येऊ शकता, तसेच इत्यादी सर्व माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग करू आपल्या या परळी बिदर रेल्वे प्रवासाला सुरुवात परळी रेल्वे स्टेशनवरून। पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर चला मित्रांनो, जाऊया स्टेशनमध्ये आणि करू आपल्या या रेल्वे प्रवासाला सुरुवात। तर मित्रांनो, आता मी जात आहे रेल्वे स्टेशनमध्ये आणि असं काय आहे परळीचं रेल्वे स्टेशन। आणि मित्रांनो, प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन जी आहे ती येत आहे। गाडी कोणती असणार आहे ते मित्रांनो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। या ठिकाणी आल्यानंतर या साईडला तिकीट काउंटर आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तिकीट काढू शकता। आणि हे आहे परळीचं प्लॅटफॉर्म नंबर 1। तर मित्रांनो, आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस परळी येथे पोहोचलेली आहे। डॉट ऑन टाईम 9:10 आणि मित्रांनो, आज आपला जो प्रवास आहे तो नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ट्रेनने होणार आहे। आणि परळीच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे। तर मित्रांनो, परळी इथं आपल्या गाडीचं इंजन जे आहे ते बदललं जातं, त्यामुळे इंजन बदलण्यासाठी मित्रांनो जात आहे। तर मित्रांनो, परळी इथं तुम्हाला खाण्यापिण्याची काय अडचण नसणार आहे, कारण या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती 2 स्टॉल आहेत, त्या ठिकाणी तुम्ही खाऊ पिऊ शकता। या ठिकाणी नाश्त्यासाठी समोसे वगैरे सध्या सकाळी सकाळी मिळत आहेत। आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली गाडी थांबलेली आहे आणि या ठिकाणी इंजन वगैरे सर्व लागलेलं आहे। तर मित्रांनो, बघू शकता पुणे शेडच्या WP7 लोकोमोटिव्हसोबत आपली ट्रेन जी आहे ती तयार आहे परळीवरून निघण्यासाठी। आणि या ठिकाणी इंजन वगैरे लागून झालेलं आहे। तर मित्रांनो, डॉट ऑन टाईम 9:20 आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस निघालेली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो, आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस जी आहे ती परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे। आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही ट्रेन परळी वैजनाथवरून दररोज 9:20 निघते आणि 12:34 आपल्याला बिदर येथे पोहोचवणार आहे। मित्रांनो, गाडी परळीवरून निघालेली आहे व आता घाटनांदूरच्या या घाटाचे सुंदर नजारे तुम्ही पहा। मित्रांनो, तसं परळीवरून बिदरला जाण्यासाठी भरपूर ट्रेन आहेत, मात्र एका दिवसात बिदर दर्शन घेऊन परत परळीला येण्यासाठी फक्त 2 गाड्या आहेत। या गाड्यांनी एका दिवसात बिदर दर्शन करून तुम्ही परत परळीला येऊ शकता। गाडी संख्या 16594 नांदेड बेंगलोर एक्सप्रेस व दुसरी गाडी आहे पूर्णा हैदराबाद एक्सप्रेस। या 2 ट्रेनने तुम्ही परळीवरून सकाळी बिदरला निघू शकता। नांदेड एक्सप्रेस तुम्हाला 12:34 बिदरला पोहोचवते, तर हैदराबाद एक्सप्रेस 2:45 बिदरला पोहोचते। हा पण फक्त शुक्रवारी व रविवारी तुम्ही जा, कारण वापस परळीला येण्यासाठी तुम्हाला बिदरवरून
सायंकाळी 7:05 साईनगर शिर्डी एक्सप्रेस मिळेल, जी परळी येथे रात्री 11:25 येते. मित्रांनो, परळी ते बिदर जर तुम्ही जनरल क्लासमधून प्रवास केला तर 80 रुपये एवढे तिकीट भाडे तुम्हाला या ट्रेनला द्यावे लागेल. तर मित्रांनो, आत्ताच काय जबरदस्त स्पीडमध्ये आपल्या ट्रेनने घाटनांदूर रेल्वे स्टेशन स्किप केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपली ट्रेन जी आहे ती पानगाव येथे पोहोचत आहे. तर मित्रांनो, परळीपासून 35 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस पोहोचलेली आहे पानगाव रेल्वे स्टेशनवर. काय सुंदर घाटनांदूरच्या वाहनांचा आनंद घेत आपण पोहोचलो आहोत पानगाव इथे. आणि या ठिकाणी मित्रांनो, आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पानगाव रेल्वे स्टेशनवर. आणि बघू शकता काय सुंदर आहे पानगावचं रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर पानगाववरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास जो आहे तो जनरल क्लासमधून होत आहे. आणि तुम्हाला आता आपला कोच जो आहे तो दाखवतो. तर मित्रांनो, मिरर थोडंसं घाण आहे, पण बेसिंग स्वच्छ आहे. पाणी वगैरे येत आहे नळाला मित्रांनो. आणि या अशा प्रकारची सध्या आपल्या हालत आहे. मंडळी, चालत्या गाडीमधून हे दृश्य बघा. एकीकडे कडक ऊन आहे तर दुसरीकडे सुंदर निसर्ग. बाहेरून ऊन खूप जास्त आहे, पण खिडकीतून दिसणारे हे दृश्य एकदम भन्नाट आहे. मित्रांनो, कडक उन्हाळा चालू आहे, मात्र तरीही आपले एकामागून एक व्हिडिओ येतच आहेत व तुमचाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. मित्रांनो, बाहेर तापमान खूप जास्त आहे, पण या ट्रेनने प्रवासाची मजा वेगळीच आहे.
तर मित्रांनो ही समोरून आलेली लाईन दिसत आहे ती येते लातूरकडून आणि या लाईनवरून आपण जर गेलो तर लातूर, कुर्डवाडी, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो आपण. तर मित्रांनो बघू शकता लातूर रोड इथं भरपूर गर्दी झालेली आहे आपल्या ट्रेनला. आणि लातूर रोड इथे आपली ट्रेन जी आहे ती 10:33 पोहोचलेली आहे. 1 मिनिटा अगोदरच लातूर रोड इथं आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती आपल्या ट्रेनचा. तर मित्रांनो आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस जी आहे ती लातूर रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 10:33. 1 मिनिटा अगोदर लातूर रोड इथे पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून परळी आणि लातूर या 2 लाईन व्यतिरिक्त एक लाईन जी आहे ती बिदरकडे जाते आणि याच लाईनवरून आजचा आपला प्रवास होणार आहे. त्यामुळे लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ट्रेनचा. तर मित्रांनो डॉट ऑन टाईम 10:35 आपली ट्रेन जी आहे ती लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर. तर मित्रांनो 10:30 वाजलेले आहेत, पण काय जबरदस्त ऊन पडलेला आहे बाहेर, एकदम जबरदस्त कडक ऊन पडलेला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो दरवाजात वगैरे थांबणं तर आता काही शक्य नाही आहे, खूप जाळ्या लागत आहेत. हेर रेल्वे स्टेशनवरती मित्रांनो मालगाडी क्रॉसिंग होत आहे. बघू शकता मित्रांनो उदगीर इथं भरपूर लोक जे आहेत ते उतरलेले आहेत आपल्या ट्रेनमधून आणि तेवढीच पब्लिक जी आहे ती उदगीर इथे चढत आहे. मित्रांनो आपल्या ट्रेनमध्ये भरपूर गर्दी झालेली आहे उदगीरीवरून सुद्धा आपल्या नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ट्रेनला. आणि मित्रांनो 11:13 उदगीर येथे आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे उदगीर रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर उदगीरवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे 11:15. जाऊ
तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती उदगीरवरून निघालेली आहे आणि या ठिकाणी उदगीर इथे मित्रांनो 37 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे ते सध्या झालेलं आहे आणि भरपूर गरमी जी आहे ती पडलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो कमलनगर इथे यशवंतपूर लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो परळीपासून 115 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे कमलनगर रेल्वे स्टेशनवर 11:38 आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कमलनगर रेल्वे स्टेशनवर. उन्हाळा असल्यामुळं मित्रांनो सगळ्यांची पाणी घेण्यासाठी गडबड चालू आहे सध्या रेल्वे स्टेशनवर. आणि प्लॅटफॉर्म नंबर 2वरून मित्रांनो यशवंतपूर लातूर एक्सप्रेस डिपार्ट झालेली आहे, निघालेली आहे. तर मित्रांनो परळीपासून 139 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस जी आहे ती भालकी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये आता तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी भालकी रेल्वे स्टेशनवरती आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती 1 मिनिट भालकी रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे.
बिदर इथं मित्रांनो हैदराबाद पूर्णा एक्सप्रेस क्रॉसिंग झालेली आहे आणि आपली गाडी जी आहे ती आता बिदर येथे पोहोचली आहे. तर मित्रांनो 12:41 बिदर इथं आपली ट्रेन पोहोचलेली आहे आणि भरपूर लोक जे आहेत ते बिदर येथे मित्रांनो उतरलेले आहेत आणि तेवढीच गर्दी होती बिदर येथे चढण्यासाठी. तर मित्रांनो आपली नांदेड बेंगलोर एक्सप्रेस जी आहे ती बिदर इथे पोहोचलेली आहे 12:41. 7 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती बिदर इथे पोहोचलेली आहे आणि आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. इथून आता ऑटो करून आपण मंदिराकडे जाणार आहोत. तर बघूया या ठिकाणी ऑटोवाले किती म्हणतात रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी. तर असे बाहेर ऑटो जे आहेत ते मित्रांनो लागलेले असतात. मित्रांनो, बिदर स्टेशन बाहेरून तुम्हाला भगवान नरसिंह मंदिरापर्यंत जाण्यासाठी ऑटो मिळतात. मी 50 रुपये एवढे ऑटो भाडे देऊन मंदिराकडे जात आहे. शेअरिंगने सध्या ऑटो जात नाहीये, त्यामुळे मी स्पेशल ऑटो करून जात आहे. तर मित्रांनो रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत 50 रुपये एवढे ऑटो चार्जेस देऊन मित्रांनो मी मंदिराजवळ आलेलो आहे. आणि या ठिकाणी शेअरिंगमध्ये या ठिकाणी ऑटो येत नाही मित्रांनो. डायरेक्ट तुम्हाला सेपरेट ऑटो करावा लागेल आणि त्यासाठी मला 50 रुपये एवढे तिकीट रिक्षा भाडे जे आहे ते ऑटोवाल्यांनी घेतलेले आहे. आणि या चौकामध्ये मित्रांनो इथं तुम्हाला आणून सोडतात एकदम मंदिराच्या समोरच. आणि इथून आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. ही वर समोर पाठी बघू शकता मित्रांनो तुम्ही मंदिराची मुख्य कमान. मंदिराच्या मुख्य कमानीच्या बाजूने हा मार्ग मंदिराकडे जातो व आजूबाजूला प्रसादाची दुकाने सुद्धा आहेत. या ठिकाणी देवाचा फोटो, प्रसाद सर्व मिळत आहे आणि या मार्गाने आपण मंदिराकडे जाणार आहोत. लक्ष्मी विहिता लक्ष्मी नरसिंह जयंती अंगभूतवा. तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो मी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाण्या अगोदर तिकीट काढावे लागते. समोरील तिकीट काउंटरवरून तुम्ही प्रति व्यक्ती 10 रुपये देऊन तिकीट घेऊ शकता व इथे समोरच चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल शूज ठेवू शकता व नंतर दर्शनाला तुम्ही जाऊ शकता. तिकीट काउंटरच्या बाजूलाच सामान ठेवण्यासाठी लॉकर रूम आहे, जिथे 20 रुपयामध्ये आपण आपले सामान ठेवू शकतो. मंदिरात कोणतीही वस्तू घेऊन जाता येत नाही, त्यामुळे सर्व इथे जमा करा व नंतरच दर्शनासाठी जा. तर मित्रांनो मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तिकीट सुद्धा काढलेलं आहे. दर्शनासाठी 10 रुपये एवढं तिकीट लागतं मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि या ठिकाणी मित्रांनो मोबाईल जे आहे ते अलाउड नाही आहे, त्यामुळे मोबाईल आणि सामान जे आहे ते लॉकर रूममध्ये ठेवणार आहे आणि नंतर दर्शनासाठी जाणार आहे. आता दर्शन करून येतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. दर्शन अनुभव कसा होता ते नंतर तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे आणि दर्शन करून आता सध्या बाहेर आलेलो आहे. आता कपडे बदलणार आहे आणि नंतर खाली प्रसाद चालू आहे, त्यामुळे प्रसाद घ्यायला जाणार आहे. आणि मित्रांनो खूपच छान झालं दर्शन. फक्त मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आज नरसिंह जयंती असल्यामुळे भरपूर गर्दी होती, त्यामुळे मोबाईल अलाउड नव्हता. तर दर्शन खूपच छान झालेलं आहे. आता फक्त कपडे बदलून घेतो आणि नंतर प्रसाद घेण्यासाठी खाली जाणार आहे.
तर मित्रांनो या ठिकाणी मंदिरातून दर्शन करून आल्यावर प्रसाद जो आहे तो मिळत आहे. दर्शनाची वेळ पुढील प्रमाणे आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी दर्शनाची वेळ आहे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत व मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार सकाळी 8 ते दुपारी 12 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशी दर्शनाची वेळ आहे. तर मित्रांनो आज 30 एप्रिल भगवान नरसिंह यांची जयंती म्हणजे जन्मदिवस आहे आणि याच पावन दिवशी मी बिदर येथे येऊन श्री नरसिंह भगवान यांचं दर्शन घेतलेलं आहे. तसेच दर्शन खूपच छान झालेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी प्रसादसुद्धा घेतलेला आहे. खाली सप्ताह चालू होता त्यामुळे सप्त्याचा शेवट होता बहुतेक, त्यामुळे पुरणपोळी वगैरे सर्व प्रसाद वगैरे छान घेतलेला आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी आता दर्शन झालेलं आहे आणि आता गुरुद्वारा नानक जीरा साहिब कर्नाटकातील बिदर येथे स्थित आहे. बिदर या गावामध्ये पाण्याची टंचाई होती. लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नव्हते. स्थानिक लोकांनी गावात भरपूर विहिरी खणल्या, मात्र त्यातही खराब पाणी येत होते. लोकांची ही परिस्थिती पाहून श्री गुरु नानक देव यांनी त्यांच्या पायाने एक दगड हलवला व तिथून एक पवित्र पाण्याचा झरा प्रकट झाला व त्यानंतर त्या जागेला नानक जीरा म्हणून ओळखले जाऊ लागले व याच जागेवर सध्या गुरुद्वारा श्री नानक जीरा साहिब स्थित आहे. मित्रांनो, इथे दर्शन घेऊन मी पुढे बिदरचा किल्ला पाहण्यासाठी जात आहे. गुरुद्वाराच्या बाहेरून तुम्हाला बिदरच्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी ऑटो मिळेल. 40 रुपये देऊन मी निघालो आहे बिदरचा किल्ला पाहण्यासाठी. तर मित्रांनो ॲटोने आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲटोवाले आणून सोडतात आणि इथून किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. बघू शकता इथं समोर सुद्धा ॲटो लागलेले आहेत, जे की तुम्हाला रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी सोडतात. आणि इथं समोर मित्रांनो 16 खांब, रंगीन महल, गगन महल असं पाट्या लावलेल्या आहेत की या ठिकाणी काय काय आहे. तर आता आपण जात आहोत. तर मित्रांनो इथं बिदरचा जो किल्ला आहे तो पाहण्यासाठी आलो होतो, पण टाईम संपलेला आहे. 6 वाजेपर्यंत हा किल्ला बंद होतो. 5:30 ते 6 असा अर्धा तासच चालू असतो असं सांगितलं या ठिकाणी वॉचमॅन जे होते त्यांनी. आणि या ठिकाणी मित्रांनो आता जात आहे रेल्वे स्टेशनकडे, कारण इथे येऊन तर काय उपयोग नाही झाला. आपल्याला टायमिंग माहीत नसल्यामुळे या ठिकाणी आलो होतो, पण आता बंद असल्यामुळे वापस जावं लागत आहे. तर मित्रांनो बिदरमध्ये येऊन श्री झरणे नरसिंह मंदिर येथे जाऊन नरसिंह भगवान यांचे दर्शन घेतले. तसेच गुरुद्वारा येथे जाऊन सुद्धा दर्शन घेतले. तसेच मित्रांनो बिदरच्या किल्ल्याची टायमिंग माहिती नसल्यामुळे तो काही पाहता आला नाही. पण हा व्हिडिओ मित्रांनो आता इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.